धनंजय देशमुख यांना आपण सर्व माहिती दिलेली आहे। उद्या आयजींसोबत भेटीची वेळ दिलेली आहे। या संदर्भातली माहिती महिला पोलीस अधिकाऱ्याकडून आता मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली आहे। एकूणच या प्रकरणामध्ये आता वातावरण चांगलंच तापलेलं आहे। गनिमी काव्यानं धनंजय देशमुख यांनी हे आंदोलन केले आहे आणि आता त्यांना खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केले जातात। मात्र ते न्याय मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही या भूमिकेवर ठाम आहे। नाही आपल्याला मग काय आता जीव देऊन चालणार नाही रे बाबा। कुटुंबाला आधार कोण आहे? या खाली या तुम्ही, मी हात जोडतोय यार तुम्हाला, खाली या। अरे वरच जाऊन नव्हतं द्यायला पाहिजे ते अचानक ते माहितीच नाही कोणाला गेले ते नंतर कळालं इथं तुम्ही आपण पाहतोय सध्याची ही दोन महत्त्वाची दृश्य। जरांगे हे आता धनंजय देशमुख यांना खाली उतरवण्यासाठी विनंती करतात, तर दुसरीकडे ज्यावेळी TV9 मराठीनं धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला त्याचवेळी धनंजय देशमुखांनी मागणी केली बाल्मी कराडवर मोक्का लावण्याची आणि यासोबतच माझी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत इन्क्वायरी केली गेली नाहीये, यासोबतच मला घटनाक्रम विचारला जात नाहीये, अशा प्रकारे धनंजय देशमुखांनी TV9 मराठीशी बोलताना म्हटलेलं आहे। धनंजय देशमुख हे आता अस्वस्थ झालेले आहेत, पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत। 2 तासांपूर्वी ते आणि त्यांचे सहकारी या पाण्याच्या टाकीवर चढले। तपासाच्या वेळेला आपल्याला विश्वासात घेतलं गेलं नाही असं धनंजय देशमुख यांनी TV9 मराठीशी बोलताना या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। सांगुलपणाचा आपला फायदा घेतला गेला, मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा आम्ही गेलेलो होतो असं त्यांनी म्हटलंय। मनोज जरांगेंकडून आता धनंजय देशमुख यांना खाली उतरण्याची विनंती जी आहे ती वारंवार केली जाते। दुसऱ्यांदा त्यांनी फोनवरून धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। धनंजय देशमुखांना त्यांनी 4 वेळा फोन केलेला आहे आणि या प्रत्येक वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हेच आवाहन केलं आहे की पाण्याच्या टाकीवरून खाली उतरा। धनंजय देशमुख हेच त्यांच्या कुटुंबाचा आधार आहेत, त्याच्यामुळे त्यांनी अशा कुठल्याही प्रकारचं टोकाचं पाऊल उचलू नये अशी विनवणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। एकूणच धनंजय देशमुख हे ज्यावेळी TV9 मराठीशी बोलत होते त्याचवेळी जरांगेंसंदर्भात सुद्धा प्रश्न विचारण्यात आला आणि त्याचवेळी धनंजय देशमुखांनी म्हटलंय की